नाथ संप्रदायात गुरुमंत्र जप हा अतिशय पवित्र आणि शक्तिदायी मानला जातो. गुरुचं स्मरण म्हणजेच ईश्वराचं स्मरण, कारण गुरु हा थेट ब्रह्मस्वरूप असतो. गुरुमंत्र जप कसा करावा व नियम. गुरुमंत्र जप कसा करावा. 1. गुरुमंत्राची प्राप्ती. गुरुमंत्र नेहमी दीक्षा घेऊनच जपावा. योग्य गुरूंकडून मंत्र घ्यावा, कारण गुरुमंत्र म्हणजे त्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा असते. 2. जागा निवडणे. मंत्र जप नेहमी शांत, स्वच्छ आणि पवित्र जागी करावा. शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. घरात मंदिर, पाठ, आसन, कुशासन किंवा कमळासन वापरावा. 3. वेळ ब्रह्ममुहूर्त. सकाळी 3 ते 5 दरम्यान हा सर्वात उत्तम. न जमल्यास सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावून करता येतो. 4. शुद्धीकरण. जप करण्यापूर्वी हात, पाय, चेहरा धुवावा. मन, वाणी आणि शरीराची पवित्रता ठेवावी. सुरुवात करण्याआधी ऐकार उच्चारावा व गुरूंचा स्मरण करावा. 5. माळेचा उपयोग. जपासाठी रुद्राक्ष, चंदन, तुलसी किंवा क्रिस्टल माळ वापरावी. माळ डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवून उजव्या हाताने अंगठा आणि मधले बोट वापरून जप करावा. तर्जनी पहिले बोट वापरू नये, कारण ते अहंकाराचं प्रतीक आहे. 6. आसन नियम. जप नेहमी एका ठराविक जागेवर व आसनावर करावा. जास्त वेळ चालू ठेवायचा असेल तर आसनाची स्थिरता राखावी. 7. जप संख्या. दररोज किमान 1 माळ 108 वेळा करावा. श्रद्धेनुसार 3, 5, 7 माळ सुद्धा करू शकतो. सतत जप केल्याने गुरूंचा आशीर्वाद व शक्ती प्रकट होतो. गुरुमंत्र जपाचे निषेध व नियम. 1. गुरुमंत्र गुप्त ठेवणे. गुरुमंत्र हा अत्यंत पवित्र व शक्तिदायी असतो. तो कुणालाही उगाच सांगायचा नसतो. फक्त गुरु व शिष्य यांच्यातील गुप्तबंध आहे. 2. अपवित्र अवस्थेत जप न करणे. स्नान न केलेले असताना किंवा राग, क्रोध, मत्सर, वासना यांच्या अवस्थेत मंत्रजप टाळावा. मन शांत, स्वच्छ आणि भक्तिभावाने असणे गरजेचे. 3. जप करताना निषेध. जप करताना हसत खेळत, बोलत, मोबाईल बघत करणे चूक आहे. जप नेहमी एकाग्रतेने करावा. माळ जमिनीवर ठेवू नये. नेहमी गोमुखी माळ पिशवी किंवा स्वच्छ वस्त्रात ठेवावी. 4. आहाराचे नियम. गुरुमंत्र जप करणाऱ्याने सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूण, मद्यपान, मांसाहार टाळावा. जपामुळे शरीर मन सूक्ष्म बनते, म्हणून सात्विकता आवश्यक. 5. मंत्राचा उच्चार. गुरुमंत्राचा उच्चार हळू आवाजात किंवा मनोमनी करावा. जास्त मोठ्याने उच्चारू नये, कारण मंत्राची गुप्त शक्ती कमी होते. 6. गुरुस्मरण. प्रत्येक जप सुरू करण्यापूर्वी व शेवटी गुरूंच्या चरणी प्रार्थना करावी. मंत्रजप म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर गुरूंच्या चरणांशी मनाची जोडणी आहे. 7. सातत्य. जप दररोज ठराविक वेळी ठराविक ठिकाणी करणे फार महत्वाचे. कधी कधी विसरला तरी दुसऱ्या दिवशी जास्त माळ करून पूर्ण करणे उचित. विशेष रहस्य. जप केल्याने हळूहळू मन स्थिर होते, विचार शुद्ध होतात. सतत जपामुळे गुरूंची कृपा सतत सोबत राहते. मंत्र हा गुरूंची आत्मशक्ती असल्याने योग्य पद्धतीने केल्यास साधकाचे आयुष्य बदलून टाकतो. गुरुमंत्र जपाचे फल. 1. मनशुद्धी. सतत मंत्र जप केल्याने मनातील राग, द्वेष, मत्सर, लोभ हळूहळू नाहीसे होतात. मन शांत, प्रसन्न आणि समाधानकारी होते. 2. आत्मविश्वास व धैर्य. जपामुळे साधकाला अदृश्य शक्तीची साथ मिळते. कोणत्याही संकटात धैर्य मिळते आणि मन कधीही खचत नाही. 3. गुरुकृपा. जप म्हणजे गुरूंचे अखंड स्मरण. गुरु प्रसन्न झाले की साधकाचे संकट, अडथळे, बाधा दूर होतात. आयुष्याला योग्य दिशा मिळते. 4. नकारात्मक शक्तींचा नाश. सतत मंत्रजप करणाऱ्याजवळ भूत, बाधा, नजर दोष, वाईट शक्ती टिकू शकत नाहीत. मंत्राचे स्पंदन घरात व आभामंडळात दिव्य प्रकाश निर्माण करते. 5. आध्यात्मिक प्रगती. सुरुवातीला साधकाला शांती व आनंद मिळतो. नंतर ध्यान सखोल होऊन आत्मज्ञान प्रकट होऊ लागते. अखेरीस साधक गुरुतत्वाशी एकरूप होतो. 6. इच्छापूर्ती. सात्विक आणि खऱ्या भक्तीने केलेला जप साधकाच्या योग्य इच्छांची पूर्ती करतो. पण हे लक्षात ठेवावे, वजा मंत्रजपाचा खरा उद्देश फक्त भौतिक सुख नसून आध्यात्मिक उन्नती आहे. 7. आनंदमय जीवन. जपामुळे आयुष्यात सकारात्मकता, शांती व समाधान येते. साधकाचा चेहरा तेजस्वी व दिव्य बनतो. गुरुमंत्र जप हा फक्त शब्दांचा उच्चार नाही, तर तो गुरूंच्या चरणाशी नित्य जोडलेला दैवी पूल आहे. सातत्य, श्रद्धा आणि गुप्तता ठेवून जप केला तर साधकाचं आयुष्य गुरुकृपेमुळे प्रकाशमान होते. गुरुमंत्र जप म्हणजे आत्मशुद्धी, दैवी संरक्षण आणि अखेरीस आत्मज्ञानाकडे जाणारा सोपा मार्ग. गुरुमंत्र जप अधिक प्रभावी करण्याचे उपाय. 1. दीप व धूप प्रज्वलन. जप सुरू करण्यापूर्वी घरी छोटा दीप, अगरबत्ती लावावी. यामुळे वातावरण पवित्र होते आणि साधकाची एकाग्रता वाढते. 2. नित्य अर्घ्य किंवा जल अर्पण. जप करण्याआधी गुरूंच्या चरणी किंवा गुरु प्रतिमेला जल अर्पण करावे. जल अर्पण म्हणजे मनातील अहंकार धुवून टाकण्याची खूण आहे. 3. गुरुपादुका पूजन. शक्य असल्यास घरी गुरुपादुका किंवा गुरुप्रतिमा ठेवून रोज साधे पूजन करावे.
थोडे फूल, अक्षता, तुळशीपान अर्पण करून जप सुरू करावा. 4. संकल्पपूर्वक जप सुरू करण्यापूर्वी मनोमनी संकल्प करावा. मी माझ्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी व आत्मशुद्धीसाठी हा जप करत आहे. संकल्पाने जपाची शक्ती अनेक पटीने वाढते. 5. ध्यानासोबत जप फक्त शब्दांपुरता न ठेवता गुरूंचे चरण किंवा स्वरूप ध्यानात ठेवून जप करावा. जप अधिक ध्यान बरोबर अत्यंत वेगाने फलदायी साधना. 6. नामस्मरण अधिक जप दिवसात चालता बोलता काम करता गुरूंचं नामस्मरण करावं. औपचारिक जप ठराविक वेळी करा, पण अनौपचारिक नामस्मरण दिवसभर होत राहू द्या. 7. गुरुवार विशेष साधना. गुरुवार हा दिवस गुरूंसाठी पवित्र आहे. या दिवशी विशेष पूजन, व्रत, उपवास केल्यास गुरुमंत्र जपाचे फळ अनेक पटीने वाढते. 8. सातत्य व श्रद्धा. साधनेत सातत्य नसेल तर परिणाम क्षीण होतो. गुरुमंत्र जप हा श्रद्धा, भक्ती आणि सातत्यानेच तेजस्वी होतो. रहस्य. जपासोबत साधक गुरुस्तवन, अत्रुपदेश, नवनाथ स्तोत्र, दत्तबावनी यांसारखी स्तोत्रे म्हणत असेल तर जपाची शक्ती अधिक प्रकट होते. जप अधिक भजन, अधिक ध्यान, अधिक सेवा बरोबर हे चौघे एकत्र आले की गुरुचरणी साधकाची प्रगती अडवू शकणारा कोणताही अडथळा राहत नाही. गुरुमंत्र जपाचे अनुभव. 1. मन शांत होणे. सुरुवातीला साधकाला जप केल्यावर मन शांत होतं, चिंतेतून मुक्ती मिळते. हा अनुभव म्हणजे गुरुमंत्राची ऊर्जा साधकाच्या चित्तात स्थिर होत आहे याची खूण. 2. उबदारपणा किंवा थरथर. जप करताना शरीरात कधी उबदारपणा जाणवतो, कधी अंगावर शहारे येतात. याचा अर्थ साधकाच्या सूक्ष्म नाड्यांतून शक्ती जागृत होत आहे. 3. अश्रू येणे. कधी जप करताना डोळ्यांतून आपोआप अश्रू येतात. हे भक्तिभावाचे चिन्ह असून गुरूंची करुणा साधकाच्या अंतःकरणात उतरत आहे याचा संकेत. 4. दिव्य सुगंध किंवा प्रकाश. काही साधकांना जप करताना फुलांचा सुगंध, गंध, प्रकाश किरण दिसतात. हे अनुभव बाह्य नसून गुरूंच्या उपस्थितीची सूक्ष्म जाणीव आहे. 5. स्वप्नात दर्शन. सतत जप करणाऱ्या साधकाला कधी स्वप्नात गुरूंचे दर्शन होते. याचा अर्थ गुरु साधकावर प्रसन्न आहेत व मार्गदर्शन करत आहेत. 6. मन एकाग्र होणे. हळूहळू साधकाचे मन बाहेरील विषयांपासून मागे येऊन फक्त मंत्रावर स्थिर होऊ लागते. ही खरी प्रगती आहे, वजा याला अंतरंग शांती म्हणतात. 7. अचानक संकट दूर होणे. अनेकदा साधकाला जाणवते की मोठं संकट सहज टळलं. हे गुरुमंत्र जपाचे दैवी कवच कार्यरत झाल्याचे लक्षण आहे. 8. परमानंदाची अनुभूती. अखेरीस साधकाला जप करताना आतून गोड शांतता, निर्विचार आनंद मिळतो. हा अनुभव म्हणजे साधकाचा आत्मा हळूहळू गुरुतत्वाशी एकरूप होत आहे. महत्वाची सूचना. अनुभव हे लक्षण नाहीत, ते फक्त गुरुकृपेची चिन्ह आहेत. साधकाने अनुभवांत अडकून न पडता जपात सातत्य ठेवणे अधिक आवश्यक आहे. खरा फल म्हणजे वजा गुरु व साधकाचे अखंड नाते व अंतःकरणातील शांती. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच माहिती घेऊन येत राहील. नमो आदेश. अलख निरंजन.